सेंट्रल MMRD निवासी डॉक्टर संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवाबंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत। डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं। आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPD सह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत। डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिलाय की 24 तासात शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल। निवासी डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकानं आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी। होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका आहे। आंदोलनादरम्यान पेशंट लिव्स मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली। रुग्णहित लक्षात घेऊन सरकारनं या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिलाय। किती डॉक्टर आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, कोणकोणते विभाग बंद केले आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय असेल? आज शिवाजी हॉस्पिटल मधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो। शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी। आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही। फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांचमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी, त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं। तर सरकारने ह्या बाबीचा गंभीर विचार केला पाहिजे।